अभि, मला सोडायला येत आहे ना? नाही लीला, अभि, तुला असं घर सोडून जाताना मी नाही बघू शकत. आय जस्ट कांट. अभि, पण मला दारापर्यंत रेऊ, काय बोलतेस तू हे? अगं आतापर्यंत तू लीलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असायचीस. सगळ्यात जास्त विश्वास होता तुझा तिच्यावर आणि तूच तिला दोष देतेस. बाबा, तुम्ही मला ताईची कितीही बाजू समजून देण्याचा प्रयत्न केला तरी मी माझं मत बदलणार नाही. अगं पण रेऊ, तुला माहितीये ना, आपली लीला स्वप्नात सुद्धा अशा ह्या गोष्टींचा विचार करू शकत नाही. ती हे सगळं करेल. बाबा! काय? बरं ठीक आहे, तुमच्यावर विश्वास ठेवून मी हे मान्य करते की ताईने हे सगळं मुद्दामून केलं नाहीये, पण याचा अर्थ ताईमुळेच हे सगळं घडतंय हे सत्य बदलत नाही ना. बाबा हो, दुर्गाताईंनी त्यांचं बाळ गमावलं ताईमुळे. त्या किती वर्षांनी आई होणार होत्या. हो ना. खरं तर ताईने स्वतःहूनच दुर्गाताईंपासून लांब राहायला हवं होतं, कारण तिलाही माहितीये की ती जिथे जिथे जाते तिथे काही ना काहीतरी गोंधळ होतोच. नाहीतर काय. पण तिच्या या वेंधळ्या स्वभावामुळे कोणाच्या तरी आयुष्यावर इतका मोठा प्रसंग येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तसं कसं आहे ना रेऊ, हे सगळं ना या कालिंदीमुळे झालंय. या कालिंदीने ना माझ्या लीलावर अन्याय केला आहे. कारण नसताना चुकीचे आरोप लावले तिच्यावर. हिला सांगून काही उपयोग नाही. पण रेऊ, आज तू सुद्धा. हो, मी सुद्धा. कारण मला आज कळलं की ताईला सतत आई का ओरडायची ते, आणि तरी तिच्यावर काही परिणामच झालेला नाहीये. नशीब माझं रेऊ, माझंच नशीब ग बाई. इतक्या वर्षांनी का होईना पण तुला मी काय म्हणते ते आज पटलंय. तेव्हा गणपती बाप्पाला 11 नारळ वाहते आता. रेऊ, बरोबर बोलतेस तू. हे बघ रेऊ बाळा, लीलाच्या बाबतीत ना असं मनात आकस ठेवू नकोस. दुर्गा मॅडमच्या बाबतीत जे काही घडलं ना ते दुर्दैवी होतं, पण त्यात माझ्या लीलाची काही चूक नाहीये तिची ग. चूक आहे बाबा, तिची चूक आहे. हो. मला ना खरं तर आता ताईवर प्रचंड राग आलाय. एवढी मोठी चूक घडल्यावर एखादीने काय केलं असतं? दुर्गाताईंच्या पायात पडून रडून माफी मागितली असती त्यांची. पण नाही, ती काय करते, ती आपल्यावरच कसा अन्याय झालाय हे दाखवत लोकांकडनं सिंपथी मिळवतीये. शी. नाही बाबा, ह्यासाठी मी ताईला कधीही माफ नाही करू शकत. कधीच नाही. बरोबर आहे, कधीच माफ करायचं नाहीये आणि तू तर करूच नकोस. अगं केवढी मोठी चूक झाली लीलाकडून. त्यासाठी तिला शिक्षा व्हायलाच हवी. आणि तुला तर माहितीच आहे, लहानपणापासून इतक्या शिक्षा भोगल्यात की आता तिला काही वाटतच नाहीये. छोट्या मोठ्यात तू एक काम कर, तू एजंटशी बोल, त्यांना नीट समजाव. आणि त्यांनी लीलाला जे शेअर्स वाटलेत ना ते काढून घे तिच्याकडून. तिची तेवढी कुवत नाहीये. लक्षात येतं ना? ही मोठी शिक्षा ठरेल तिला. कळलं का रेऊ? कालिंदी काय? मी गप्प बसाव, मी बोलते ना रेऊशी. रेऊ, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. छान छान योग्य विचार करतेस. मला आनंद वाटतोय. छान. येते.
आम्हाला माहिती आहे वहिनी, हे पोस्टर बघून तुम्हाला किती त्रास होतोय ते. काय तर म्हणे, लीलाने हे पोस्टर खास तुमच्यासाठी बनवलं होतं. आपल्या फ्युचर बेबीजचे फोटोज. आणि हेच दाखवायला ती तुम्हाला इथे बोलवायला आली होती. नाटक आहेत ही सगळी. हे पोस्टर बनवून तिने दाखवलं सगळ्यांना की मी किती चांगली आहे. आणि मग तुमचं स्वप्न पूर्ण होऊ नये म्हणून स्वतःच तुमच्या बाळाचा जीव घेतला. आजी, आजी. लीला, तुझ्यावर असा एवढा मोठा आरोप लागून तुला घर सोडावं लागेल असं मला स्वप्नात देखील म्हटलं नव्हतं. खरंच सांगते, या घरासाठी तू काय काय केलंयस बाळा, खूप काही केलंयस. पण असा आरोप. आज रात्रीच्या वेळी माझ्याच घरची लक्ष्मी या घरातून बाहेर जातेय. आजी, असं सुख नांदेल या घरात. आजी, तुम्ही रडू नका. इथे बघा, बास आता, बास बास, आता रडू नका. मी येते, नमस्कार करते. बस बस, सुखी राहा, सांभाळून राहा. रेऊ, घराची आणि आजींची काळजी घे. थांब. माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस तू. आता बघ मी तुझ्या स्वप्नांचं काय करते ते. दुर्गा, काय करतेस तू? बस, शांत हो जरा. एवढा राग बरा नव्हे दुर्गा. तू आता खूप टोक गातेस. गाठणार मी. का नको गाठू? बाळ गेलंय माझं, आणि तेही हिच्यामुळे. हिच्याच्याने बघवलं नाही माझं सुख, म्हणून हिने मला पपईचं ज्यूस पाजण्याचा प्रयत्न केला. हो ना, पपईचं ज्यूस पाजून माझं बाळ पाडण्याचा प्रयत्न केला हिने. तेव्हाच माझ्या मनात पाल चुकली होती की हिच्या डोक्यात काहीतरी चुकीचं आहे. मग हिने मला इथून पायऱ्यांवरून ढकलून दिलं आणि माझ्या बाळाचा जीव घेतला. खरं तर मी जे करते ना ते हिच्या गुन्ह्यासमोर काहीच नाहीये.
खूप छोटी शिक्षा देते मी हिला, कारण ही खुनी आहे आणि खून करणाऱ्याला पोलिसात दिलं जातं. आता तुला कळेल, आपल्याच डोळ्यांसमोर आपल्या स्वप्नांची राख होते ना, तेव्हा कसं वाटतं ते. दुर्गा, दिस इज मास्टर स्ट्रोक. हे तुला जमू शकतं आणि म्हणूनच एजे लीलाला संपवण्याच्या पुढच्या खेळात मला तुझी मदत हवी आहे. दुर्गा, मला माहितीये तुझ्या नजरेत मी अपराधी आहे. अगं पण माझं एकदा ऐकून घे, मी काहीच केलेलं नाही. खरंच हे नाही, हे माझं स्वप्न, माझं घर. लीलाचे बाबा, मी तुम्हाला म्हटलं होतं तुमच्या मुलीला इथे खूप सुख मिळेल, पण मी माझा शब्द नाही पाळू शकले. तिच्या निरागस स्वभावाची, प्रेमळ स्वभावाची इथे कोणालाच किंमत नाहीये. आजी, उलट ती इथं राहिली तर तिला असाच खूप त्रास भोगावा लागेल आणि ते मला सहन होणार नाही. घेऊन जा. चला आता. नाही, बस झाली हा नाटकं. वाईट वाटण्याची, रडण्याची खूप केलीत. तळभद्री लक्षणं नुसती. शोधा आता रिक्षा. चल बाळा. थांबा लीलाई. बाय लीलाई. आणि कृपा करून या घरी पुन्हा येऊ नका. फायनली ह्या घराला लागलेलं ग्रहण गेलं.
ते घरात परिस्थिती काय आणि तुम्ही असं वागताय? दुर्गा बहिणींचा मी एक वेळ समजू शकतो, त्या दुःखात आहे, पण तुम्ही जे काय वागताय, जे काय करताय ना, ते बरोबर नाहीये, कळलं? थदारे या इतक्या खालच्या पातळीला जातील यावर माझा विश्वास बसत नाही. बेबी नाही सरू, तुम्ही दुर्गा बहिणींच्या रागाचा हा असा गैरफायदा घेतला? सिरियसली? आज तुम्ही लीला बरोबर जे काही वागलायत ना, ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आज जे काही पेरताय ना, ते एक ना एक दिवस तुमच्या विरोधात नक्की उगवणार. किती चांगलं चाललं होतं सगळं, पण सगळे किती आनंदात होतो. आणि हे असं अचानक कसं काय घडलं देव जाणे. दुर्गाचं बाळ गेलं, लीलाला असं अपमानित होऊन घराबाहेर जावं लागलं. हिलाची काही चूक नसताना तिच्यावर असं का झालं आहे? कसली शिक्षा देतो आपण तिला? तिच्या चांगुलपणाची, प्रामाणिकपणाची, तिच्या निरागस स्वभावाची शिक्षा देतोय आपण तिला. बरी झालं होतं आपल्या हातामध्ये आपण तिला दगडाची किंमत दिली. ती नवरा म्हणून कमी पडलोय, एक बायको म्हणून तिने सगळे कर्तव्य पार पाडले, पण मी काही करू शकलो नाही. नाही अभिराम, असं नाही बोलायचं बाळा. अशी हिंमत नको हारू. तुला लीलाला धीर द्यायचंय बाळा. हे अशा छोट्या दुराव्यानं तुमचं नातं संपणार नाही. तुला आणि लीलाला कोणीच वेगळं करू शकणार नाही बाळा. तू हिंमत नको हारू. लीलाला आता तुझ्या धीराची गरज आहे. तिच्यावर अन्याय नको होऊ देऊस बस. वाटल्यास तू तिच्या सोबत जाऊन राहा. नाही आहे, हे घर माझं आहे, यातली माणसं माझी आहेत. सगळ्यांमध्ये आता गैरसमज झालाय, पण तोही मी दूर करीन. एवढे वर्ष तू या घराला बांधून ठेवलंस ना, त्याला मी असं टोकू देणार नाही आहे. आणि राहता राहिला प्रश्न लीलाचा. मी आमच्या प्रेमाला इतक्या सहजपणे हरू देणार नाही आहे. मी एका वचनासाठी तिला दिलेले 7 वचन मोडणार नाही. एका सासूला, तुझ्या सुनेला आणि माझ्या बायकोला तिचा मान, सन्मान आणि या घरातली तिची जागा मी परत मिळवून देईन.